विदर्भ आणि नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त शेतपिकांचे त्वरित पंचनामे करून तातडीने मोबदला द्यावा, तसेच संपूर्ण कर्जमाफी आणि संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करावा अशा विविध मागण्यांसाठी सावनेर तालुक्यातील शेकडो पुरुष आणि महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय सावनेर यांना निवेदन दिले आहे। मागच्या वर्षी चुकीच्या कार्डांमुळे पीक विम्यापासून वंचित ठेवणे, वन्य प्राण्यांमुळे शेतीचे झालेले नुकसान, वन्य प्राण्यांमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि अपूर्ण पीक पाहणी यांसारख्या मागण्या घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पूर्व विदर्भ अध्यक्ष सागरभाऊ दुधाणे यांच्या नेतृत्वात हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। काल दुपारी अनेक शेतकरी आणि पदाधिकारी बेधडक तहसील कार्यालयात पोहोचले। निवेदन दिल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसोबत चर्चा बैठक झाली। या भागातील कोणीही अधिकारी लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांची बाजू घेऊन उभे राहत नाही, त्यामुळे सावनेर विधानसभेतील शेतकरी वर्ग अत्यंत चिडलेला आणि प्रशासनावर नाराज दिसून आला। यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन गुडधे, समाजसेवक भूषण कुबडे, सरपंच अशोकजी डवरे, माजी सरपंच काशीराव पटेल, सरपंच धर्मेंद्रजी खोंडे, माजी सरपंच शंकररावजी मोवाडे यांच्यासह बिट्टू आचार्य, भावेश वाकोडे, रूपरावजी मोहतकर, संजय पोंगरे, भाऊ दोरखंडे, शिवशंकर मोहतकर, चंद्रशेखर मोहतकर, राजू कडक, छत्रपाल बेलेकर, रामकृष्ण वाडी, गुणवंत ताजने, गजानन ताजने, खुशाल कडक, मोहन राहटे, खेमराज धुंड, नेमराज हाकंदे, पुरुषोत्तम हाकंदे, केसन हाकंदे, तेजराम ठेंगे, सुभाष चोरखडे, मोरेश्वर चोरखडे, निखिल बेरड, शिवधुर्वे, नचिकेत मंगळे, कुणाल मंगळे आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।